हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझ्या एका व्ह्युअरनी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तो म्हणतो की मी 21 वर्षाचा आहे. मी खूप शाय आहे. मी खूप अंडर कॉन्फिडंट फील करतो. मला एन्झायटी होती. मी ज्यावेळेस बाहेर असतो, त्यावेळेस मित्रांबरोबर असतो, त्यावेळेस मी स्वतःला खूप लो कॉन्फिडन्स समजतो, नर्वस होत असतो. घरी आलो की मला बरं वाटतं. घरी मला म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यावेळेस मी बाहेर असतो, सोशल समाजात असतो, बाहेर मित्रांमध्ये असतो, त्यावेळेस मी स्वतःला खूप अंडर कॉन्फिडंट समजतो. वाटतं मला आणि नर्वसनेस वाटतं मला. तर खरं सांगू का, जो जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो, हा फक्त त्याच्या एकट्याचा नाहीये, तर हा लाखो लाखो तरुणांचा हा प्रॉब्लेम आहे. आपला भारत देश 140 कोटी लोकांचा देश आहे, म्हणजे इतके प्रचंड लोकसंख्या आहे. तरी सुद्धा आपण स्वतःला एकटं समजतोय. आज ही सिच्युएशन आहे की आज आपली इंस्टाग्रामवरती 3-4 हजार लोक फॉलोअर्स असतील आपले, किंवा फेसबुकवरती 4 हजार लोक आपले फ्रेंड्स असतील. पण मित्रांनो, तरी सुद्धा आपल्या रिअल लाईफमध्ये बऱ्याच लोकांचे, लाखो लाखो करोडो लोकांना असं फील होतं की माझा कुणीही एकही जिन्युअन मित्र नाही माझा. असं एकही व्यक्ती नाही की ज्याच्याशी मी माझ्या मनातलं काही बोलू शकतो. आणि जर तुम्ही पण अशा फेजमध्ये आहात, तुम्हालाही जर असं वाटत असेल की मी खूप अंडर कॉन्फिडंट आहे, शाय आहे, किंवा माझ्यात काहीतरी दोष आहे, स्वतः मला तुम्ही दोष देत असाल की ज्यामुळं माझे मित्र नाहीयेत, तर मित्रांनो, तुम्ही एकटे नाहीयेत. हा माझा तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची मला, की तुम्ही एकटे नाहीयेत. या बाहेर लाखो लाखो करोडो लोक असे आहेत की जे आज तसंच फील करतायत जसं तुम्ही फील करताय. ते पण बाहेरून नुसतं चेहऱ्यावरती त्यांच्या खूप सुंदर स्माईल आहे, एकदम हसतायत, छान आहेत. पण आतून आहेत ना, ते एकटे आहेत आतून. आणि ते फक्त यंग मुलं मुलीच नाहीत. हा जो प्रॉब्लेम आहे, असं नाही की 18, 20, 21 वर्षाच्या मुला मुलींचा प्रॉब्लेम आहे. हा मिडल एज मधल्या लोकांचा पण प्रॉब्लेम आहे. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मिडल एज मधल्या लोकांचा पण. इवन वृद्ध लोकांना सुद्धा आज बोलायला माणूस भेटत नाही. तर हा एक जेन्युअन प्रश्न आहे. पण आजचा जो व्हिडिओ आहे, ह्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण बोलणार आहोत, की ज्यांनी तुम्हाला काही गोष्टींची मी टिप्स देणार आहे, की अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याकडं मित्र नाहीत याचा अर्थ आपण खराब आहोत किंवा आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, ही गोष्ट पहिली तुम्ही डोक्यातून काढून टाका. हा तुमचा प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट मी तर असं म्हणतो की जे जे थोडेसे इंट्रोवर्ट्स असतात, किंवा जे जास्त बोलत नाहीत जास्त, किंवा डीप थिंकिंग करणारे लोक असतात, त्या लोकांकडे थोडेसे मित्र कमी असतात. मित्रांनो, मी स्वतः पण इंट्रोवर्ट आहे, म्हणजे स्वतः पण मी खूप बोलत नाही. म्हणजे असं ज्यावेळेस रिलेटिव्ह असतील किंवा असे, तर मी जास्त बोलत नाही. मी इवन घरामध्ये पण तसं फार म्हणजे एवढं बोलत नाही मी. तर मी सुद्धा तसा थोडा इंट्रोवर्ट आहे. तर असं समजू नका की खूप मित्र असणं म्हणजे चांगलं आणि मित्र कमी असणं म्हणजे वाईट, असं काही नाहीये मित्रांनो. इनफॅक्ट तुमच्याकडं खूप मित्र असण्यापेक्षा थोडे पण चांगले मित्र असावेत. बॅड असोसिएशन म्हणजे खूप मित्र आहेत, पण बॅड असोसिएशन पण वाईट आहे. त्याच्यापेक्षा लिमिटेड आपलं सर्कल जरी असेल, तर ते खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे लिमिटेड, ज्याचं लिमिटेड सर्कल आहे ना, ते पण खूप स्ट्रॉंग साईन आहे मित्रांनो, की यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. तुम्हाला सगळं प्रूव्ह करायची किंवा तुम्हाला व्हॅलिडेशनची गरज नाहीये तुम्हाला. यू डोंट नीड अ व्हॅलिडेशन. त्याच्यामुळे असं समजू नका की तुमच्याकडे मित्र कमी आहेत किंवा मित्र नाहीयेत, याचा अर्थ तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. डोंट वरी अबाउट इट. आणि थोडेसे मित्र असावेत आपले. ऑफकोर्स तुम्ही यंग आहात, तर मित्र असावेत. तर त्याच्यासाठी काय करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करतोय. मी तुम्हाला एक अशी एक जबरदस्त टीप देणार आहे. पण त्याच्या ज्याने आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. आपल्याला चांगले मित्र पाहिजेत. आपण त्यांना अट्रॅक्ट करू शकतो. पण हे लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
आपल्या स्वतःवर असलेला सेल्फ डाऊट, जो सेल्फ डाऊट आहे ना, तो सेल्फ डाऊट मुळेच आपण कडे मित्र आणि मैत्रिणी नाहीयेत, आपल्याकडं आपलं फ्रेंड सर्कल नाहीये. कारण की आपण आपल्यावरतीच डाऊट घेतोय. आपला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे ना, आपणच अंडर कॉन्फिडंट आहोत. जे कॉन आता तो आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे ना, तर आपल्याला जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करायची. आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आहे ना, स्वतःवरचा जो डाऊट आहे ना, लक्षात ठेवा, जर आपण स्वतःवरती विश्वास नाही ठेवत, आपला स्वतःवरती, इफ वी डोंट बिलीव्ह इन आवर सेल्स, द वर्ल्ड विल नॉट बिलीव्ह इन आवर सेल्स. जर आपण आपल्या स्वतःवरती विश्वास नाही ठेवत आहे, तर दुनियाने आपल्यावर का विश्वास ठेवावा? तर लोकांना कसं आकर्षित करायचं, मित्रांना कसं आकर्षित करायचं, आपलं सर्कल कसं मोठं बनवायचं, त्याच्याबद्दल एक इम्पॉर्टंट मी तुम्हाला ट्रिक देणार आहे. पण त्याच्या इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की पहिलं स्वतःच्या डाऊट्स कमी करायला सुरुवात करा. आपल्यामध्ये कुठलीही कमतरता नाहीये, लक्षात ठेवा. आपण खूप पॉवरफुल ह्युमन बिंग आहोत आणि आपण आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या गोष्टींना आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत या जगामध्ये. मग ते कुठलाही पैसा असू दे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट, इट इज अवेलेबल. प्रॉब्लेम काय आहे की आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आपण जर आपली जर एनर्जी तशी असेल, तर मग तशाच गोष्टींना आपण अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो, त्या सिच्युएशन्सला आपण अट्रॅक्ट करतो. तर तर हे लक्षात ठेवा की मित्र तुमच्या पर्सनॅलिटीमुळे नाही, तर तुमच्या एनर्जीमुळे तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. लोक तुमच्याकडे जे अट्रॅक्ट होतील ना, हे आपली एनर्जी कशी. वी आर लिव्हिंग इन अ व्हायब्रेशनल वर्ल्ड. आपण एका व्हायब्रेशनल वर्ल्डमध्ये जगतोय आणि आपण आपले व्हायब्रेशन्स कसे पाठवतोय लोकांकडं. लोक आपल्याकडं जे अट्रॅक्ट कधी होतील, ज्यावेळेस आपली एक छान अशी पर्सनॅलिटी, चेहऱ्यावरती सुंदर स्माइल आहे आणि छान आपली पर्सनॅलिटी, आणि आपण त्या गोष्टीसाठी फार डेस्परेट नाहीये. सी, ज्या वेळेस खूप आपण डेस्परेट होतो ना, त्यावेळेस ऍक्च्युली आपण त्या गोष्टीला रेजिस्ट करतो. ज्या वेळेस आपण खूप रेजिस्ट करतो, म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं की डोंट थिंक अबाउट, तुमच्या खांद्यावरती एक माकड बसले असा विचार करू नका. तर तुमच्या खांद्यावरती ते एक माकड बसले असा विचार करू नका. तर एक्झॅक्टली तुमच्या डोक्यामध्ये एक पिक्चर तयार होईल की आपल्या खांद्यावरती माकड बसले, कारण की मी तुम्हाला म्हंटल तुम्ही असा विचार करू नका. तर आपलं जे माइंड आहे ना, आपण जर खूप डेस्परेट झालो ना त्या गोष्टीसाठी, तर एक्झॅक्टली त्याच गोष्टी, म्हणजे आपल्या निगेटिव्ह गोष्टी तयार व्हायला सुरुवात करतात. जर मी म्हंटलो की मला, म्हणजे मी जर सारखं सारखं म्हणायला लागलो की मला खूप पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, याचा अर्थ मी असंच दुनियेला असं म्हणतोय मी की माझ्याकडे पैसे नाहीयेत. जर मी सारखं म्हणायला लागलो ना की मला मित्र पाहिजेत, फ्रेंड्स पाहिजेत, फ्रेंड्स पाहिजेत, याचा अर्थ मी व्हायब्रेशन्स काय पाठवतो की माझ्याकडे मित्र नाहीयेत, आणि तीच सिच्युएशन कंटिन्यू राहते. इनफॅक्ट ती सिच्युएशन अजून वाढती. त्याच्यामुळंच बघा, बरेचशे लोकांचा एक प्रश्न असतो की जगामध्ये खूप चांगली लोक असतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. खूप चांगले, दयाळू, काइंड, खूप प्रेमळ लोक आहेत, त्यांनी कोणाचं वाईट नाही केलेलं, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि खूप असे खराब लोक आहेत, पण त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. असं का होतं? त्यांच्याकडे अजून पैसा जातो, कारण की जो चांगला, दयाळू, खूप प्रेमळ व्यक्ती आहे, खूप चांगला मदत करतो, त्याची जी एनर्जी आहे, त्याचं जो थॉट प्रोसेस आहे, त्याचं जे थिंकिंग आहे ना, तो स्वतःला असं बऱ्याच वेळा असं होतं की त्याला असं वाटतच नाही, तो एनर्जी तशी त्याच्या बाहेर पडते की त्याला वाटतच नाही की मी डिझर्व करतो खूप पैसा. पण जो खरा माणूस आहे ना, त्याची व्हायब्रेशन असे आहेत की मला तर पैसे भरपूर पाहिजेत बाबा, मला आय आय पैसाच पाहिजे, पैसाच पैसा. त्याच्या व्हायब्रेशन्स असे आहेत. आणि आणि आपली जी युनिव्हर्स आहे ना, युनिव्हर्स, आपण खूप चांगले आहेत म्हणून आपल्याकडे त्या गोष्टी येत नाहीत. तर आपली व्हायब्रेशन कशी आहे, आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीवरती आपण काम करतोय, त्याच्यावरती आपल्याकडं त्या गोष्टी अट्रॅक्ट होतात. युनिव्हर्स, आपण खूप चांगले म्हणून आपल्याकडे गोष्टी येत नाहीत, चांगल्या गोष्टी. तर आपण आपली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी कोणती आहे, कशी आहे, आपला कॉन्फिडन्स कसा झळकतोय, आपल्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स कसा आहे, त्याच्याने गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत मित्रांनो. तर मी तुम्हाला आज हा मेसेज देण्याची माझी इच्छा आहे तुम्हाला, की वर्क ऑन युअर सेल्फ.
हजारो लाखो करोडो लोक आहेत ज्यांना एकटे त्यांना मित्र पाहिजेत. तर तुम्हाला मित्र नाही मिळणार का? 100% खूप चांगले मित्र मिळतील. तुमच्यात कॉन्फिडन्स जर आपण काम करायला सुरुवात करू, स्पीक व्हॉट यू वॉन्ट. मला तुम्हाला सजेशन काय द्यायचं, 2-3 सजेशन द्यायचे. पहिली गोष्ट म्हणजे जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करा. जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करा, की आय एम अ कॉन्फिडंट पर्सन. मी कॉन्फिडंट माणूस आहे. माझ्याकडे खूप चांगले चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी शेअर करतो. व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. बघायला सुरुवात करा. आरशासमोर बोलून स्माइल करायला सुरुवात करा. थोडंसं मिररवरती जाऊन स्वतः 5-10 मिनिटं रोज, 5 मिनिट सकाळी आणि 5 मिनिट संध्याकाळी आरशात बघून सुंदर असं स्माइल करायला सुरुवात करा. तुमचं 21 दिवस असं स्माइल करायला सुरुवात करा, की सुंदर या कारणामुळे असं सुंदर स्माइल करायला सुरुवात करा. छान. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी करायला सुरुवात करा. मित्र उभे आहेत, लिफ्टमध्ये चाललाय, अनोळखी व्यक्ती आहे, हॅलो म्हणायला सुरुवात करा. हॅलो, गुड मॉर्निंग म्हणायला सुरुवात करा. अनोळखी व्यक्ती बस स्टॉपवरती उभा आहेत, अनोळखी व्यक्तीला कॉम्प्लिमेंट द्या, की तुमचं शर्ट खूप चांगला आहे. कॉम्प्लिमेंट द्यायला सुरुवात करा, की 4 लोक, 4 मित्र उभे आहेत, त्याच जाऊन तिथं 1-2 मिनिटं थांबायला सुरुवात करा. छोट्या 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 गोष्टी करायला सुरुवात करा. मित्रांना कॉम्प्लिमेंट्स द्यायला सुरुवात करा. बोलायला हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी बोलायला सुरुवात करा. स्वतःवरती काम करा. स्वतःला प्रोग्रामिंग करा, की माझ्या लाईफमध्ये खूप चांगले चांगले मित्र आहेत. आय हॅव अ व्हेरी गुड क्वालिटी सर्कल. आय हॅव अ क्वालिटी सर्कल. असं बोलायला सुरुवात करा. आणि व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा, की माझ्याकडे जे चांगले चांगले मित्र आहेत. आय एम अ कॉन्फिडंट पर्सन. स्वतःला आरशात एक कॉन्फिडंट पर्सन बघायला सुरुवात करा. बघायला सुरुवात करा कॉन्फिडंट, आणि बोलायला सुरुवात करा आरशात उभं राहून. आय एम अ कॉन्फिडंट पर्सन. तुम्ही स्वतःला प्रोग्रामिंग करा तुमच्या माइंडसेटला. जेवढं तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग माइंडसेट बनवाल ना, तेवढं लोक तुमच्याकडे ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. वी आर इन अ व्हायब्रेशनल वर्ल्ड. लक्षात घ्या. जसे आपले व्हायब्रेशन्स बाहेर जातील ना, तशी लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. तर निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, तर निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह थिंकिंगच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतात. आणि जर आपले वाईब्स चांगले असतील, असं इंग्लिशमध्ये वाक्य, युअर वाईब्स अट्रॅक्ट युअर ट्राईब. ट्राईब म्हणजे जनता किंवा लोक, किंवा म्हणजे जसे आपले वाईब्स आहेत ना, त्या टाईपच्या सिच्युएशन्स, त्या टाईपच्या गोष्टी, त्या टाईपची लोक आपल्या लाईफमध्ये येतील. तर माझा तुम्हाला एकच संदेश आहे, कमी समजू नका स्वतःला. कुठल्याही बाबतीत तुम्ही कमी नाहीये. आणि वय तुमचं 21च आहे. अजून तर खूप पुढे जायचंय आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेल सबस्क्राईब करा, कारण की असे खूप सारे टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओज मधून देत राहणार. इनफॅक्ट मी माझ्या एक कम्युनिटी बनवतोय. माझी एक्सक्लुझिव्ह पेड मेंबरची कम्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये मी खूप छोट्या 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 गोष्टी शिकवतो. कसं आपले व्हायब्रेशन्स इम्प्रूव्ह करायचे, कसं कॉन्फिडेंट व्हायचं, कशी भीतीला घालवायचं, आणि बॉडी लँग्वेज कशी इम्प्रूव्ह करायची, आणि खूप सारं अजून काही, खूप सारं मॅनिफेस्टेशन कसं करायचं गोष्टींना, माइंडसेटवरती काम कसं करायचं. कारण की जेवढा स्ट्रॉंग आपण फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला माझं वेबिनार ऐकायचं ते कम्प्लिटली फ्री आहे. रिवायर युअर माइंड. रिवायर, आपल्या माइंडवरती इतका निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं आहे आतापर्यंत, त्याला रिवायर करणं गरजेचं आहे. अनलर्न काही गोष्टी काढून टाकणं गरजेचं आहे. तर नवीन गोष्टी तिथं जागा होईल. तर रिवायर युअर माइंड आणि ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. आपल्याला वाटतं आपलं आयुष्य बदलावं, पण त्याच्यासाठी आतून काम करावं लागेल पहिले. हे लक्षात घ्या. तर त्याच्यासाठी वेबिनार आहे, त्याची लिंक जी आहे ती माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तिथे सगळे अपडेट्स मिळतील तुम्हाला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं खाली लिंक मिळेल, जॉईन वेबिनार म्हणून. तर त्या त्या लिंकला कनेक्ट व्हा. आणि फायनल मेसेज हाच देईल, की यू आर द मोस्ट पॉवरफुल ह्युमन बिंग. यू आर अँड वी ऑल आर. आपण ज्या पृथ्वी तलावर जन्मलोय, याचा अर्थ आपण ऑलरेडी खूप पॉवरफुल आहोत. देवाने आपल्याला प्रचंड ताकद दिलेली आहे. आपण ती समजून घेण्याची आणि ते शिकण्याची गोष्ट आहे. आपल्याला स्वतःवरती काम करण्याची गोष्ट आहे. कुठेही कमी नाहीये आपण. जे हवंय ते आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो, बाय बिकमिंग अ अट्रॅक्टेबल पर्सन. जर तुम्ही अट्रॅक्टेबल पर्सन बनला, तर यू कॅन अट्रॅक्ट ऑल द कंडिशन अँड ऑल द सिच्युएशन्स. ज्या काही सिच्युएशन आपल्या लाईफमध्ये आपल्याला हव्यात, त्या सगळ्या सिच्युएशन्सला आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो.
आपले व्हायब्रेशन्स कसे आहेत त्याच्यावरती सगळे आहे. खूप चांगले म्हणून सिच्युएशन बदलणार नाहीये. तर आपल्याला आपले व्हायब्रेशन्सला बदलावं लागेल. खूप चांगलं आहे मी, किंवा खूप दयाळू आहे, किंवा मी खूप काइंड आहे, किंवा मी खूप चांगली कामं करतो, लोकांचं चांगलं चिंततो, चांगले विचार करतो, म्हणून माझ्याकडे चांगल्या सिच्युएशन्स क्रिएट नाही होणार आहेत मित्रांनो. तर आपण आपली फ्रिक्वेन्सी कशी बाहेर पडते आपल्यातून, आपण कोणत्या फ्रिक्वेन्सीवरती आहोत. जर चॅनल तो लावायचा असेल तर त्या त्या फ्रिक्वेन्सीवरती जावं लागतं. विविध भारती लावायचं तर त्या फ्रिक्वेन्सीवरतीच जावं लागेल, तरच विविध भारती लागेल. तसं आहे, आपल्याला पैसा पाहिजे तर आपल्याला ती फ्रिक्वेन्सी आपल्यामध्ये बाहेर पडावी लागेल. आपल्याला भरपूर हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी पाहिजे, आनंद पाहिजे, तर आपल्याला ती फ्रिक्वेन्सी आणावी लागेल. काम करावं लागेल आपल्या स्वतःवरती. आणि त्यासाठी जे माझं वेबिनार आहे, जरूर तुम्ही अटेंड करा. वेबिनारची लिंक तुम्हाला इथं जरूर खाली मिळेल. आणि लक्षात ठेवा की देवाने आपल्याला खूप पॉवरफुल बनवलेले आहे. हा माझा फायनल मेसेज आहे मित्रांनो, की कुठेही कमी नाही येत आपण. कुठेही कमी नाही. पण आपल्याला आपली ताकद आपण विसरून गेलेलो आहे. तर स्पीक व्हॉट यू वॉन्ट. जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करा. व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा जे पाहिजे ते, म्हणजे बघायला सुरुवात करा. त्याला आपण इमॅजिनेशन म्हणतो. व्हर्बलाइज म्हणजे बोलायला सुरुवात करा. वा व्हिज्युअलाइज म्हणजे पाहायला सुरुवात करा. आणि यू विल व्हायटलाइज म्हणजे ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येईल. ती गोष्ट, व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड. जी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये ती एक दिवस तुमच्या हातामध्ये असेल, म्हणजे ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये असेल. थँक्यू सो मच फ्रेंड्स. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा. आज लाखो लोक आहेत तुमच्या, जर तुम्हाला मुलं मुली असतील तर त्यांना शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून खूप सारे लोक असे, असं वाटतं त्यांना की मी एकटा पडलोय, लोनली आहे, असे खूप लोक आहेत. ते त्यांना शेअर करा. त्यांना ह्या व्हिडिओचा खूप फायदा होईल. थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प अँड सपोर्ट. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू सो मच.